तुमच्याकडे ही पत्ताकोबीची भाजी आवडत नसेल तर अशी मस्त पत्ताकोबीची कोफ्ता करी करून खाऊ घाला, जेणेकरून ज्यांना आवडत नाही ते आवडीने बोटं चाटून खातील। तर सुरुवातीला इथे पत्ताकोबी बारीक कट करून स्वच्छ धुवून घेतली, त्यामध्ये कोथिंबीर, तिखट, मीठ आणि हळद टाकून घेतली आहे। जाड लसण जो कुटून घेतला होता खलबत्त्यामध्ये तो टाकून घेतला आणि कोथिंबीर, मिरची आणि लसणाची पेस्ट सुद्धा टाकून घेतलेली आहे। तर त्यानंतर इथे मी डाळीचं पीठ टाकून घेणार आहे। तर इथे आपल्याला डाळीच्या पिठाचं प्रमाण कमी आणि पत्ताकोबीचं जास्त असं ठेवायचं आहे आणि पत्ताकोबीमध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचा अंश असतो, तर त्या पाण्यामध्येच आपल्याला व्यवस्थित हे पत्ताकोबीमध्ये डाळीचं पीठ भिजून घ्यायचं आहे आणि छान असं बाइंडिंग आलं की याचे मस्त गोळे करून घ्यायचे आहेत। आणि हे गोळे करत असतानाच आपण छान भाजीसाठी जे गरजेचं आहे तर ते कांदा, लसण, अद्रक, जिरे, तीळ आणि कोथिंबीरच्या काड्या असं सर्व भाजून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि हे गोळे आपले तयार करून ठेवलेले आहेत। त्याच्यासाठी तेल सुद्धा आपण त्याच कढईमध्ये तापत ठेवलेलं आहे। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये हे गोळे सर्व सोडून घ्यायचे, खालून चांगले सेट झाल्यानंतरच आपल्याला याला आलटी-पलटी करायचे, कारण यामध्ये पीठ कमी आणि पत्ताकोबी जास्त आहे त्यामुळे फुटण्याची शक्यता आहे। तर अशा पद्धतीने छान रंग आला की हे कोफ्ते काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे ग्रेव्हीची तयारी करायची आहे। तर इथे फोडणी तयार करून घ्यायची, मिरची टाकून घेतली आहे आणि इथे कांदा, तीळ आणि लसण अद्रकची पेस्ट आपण बारीक केली होती ती इथे टाकून घ्यायची। नंतर इथे सगळे बेसिक मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर याचा लॉंग व्हिडिओ डिटेलमध्ये मी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की जाऊन बघा। त्यानंतर याला चांगलं तेल सुटलं की यामध्ये टोमॅटोची प्युरी ऍड केलेली आहे, ती सुद्धा आपण चांगली परतून घ्यायची आहे आणि नंतर मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून याच्यात जेवढं आपल्याला पाणी पाहिजे, केवढी दाटसर केवढी पातळ आपल्याला भाजी पाहिजे तेवढं पाणी इथे ऍड करायचं आहे। कसुरी मेथी चव वाढवण्यासाठी मी यात टाकून घेतली आहे आणि छान याला उकळी फुटली की हे कोफ्ते आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचे आहेत। कोफ्ते टाकल्यावर 2 ते 3 मिनिटं चांगली उकळी येऊ द्यायची आहे, नंतर गॅस बंद करायचा आहे। त्यामुळे कोफ्ते छान त्या ग्रेव्हीमध्ये शिजले जातात आणि फुलून मोठे होतात चांगले। तर अशा पद्धतीने बघा मस्त उकळी आलेली आहे। इथे आता कोथिंबीर आपण टाकून घेणार आहोत आणि गॅस बंद करून टाकणार आहोत। तर भाजी आपली इथे रेडी झालेली आहे, मस्त मऊ लुसलुशीत असे कोफ्ते छान इथे तयार झालेले आहेत आणि ग्रेव्ही सुद्धा मस्त टेस्टी झाली आहे। तर तुम्ही ही भाकरी, पोळी, भातासोबत कशासोबतही खाऊ शकतात। तर नक्की ट्राय करा। कोफ्ते बघा किती सॉफ्ट झाले। तर